काय सांगाल राज्यभरामध्ये निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत आणि काही ठिकाणी भाजपने तर काही ठिकाणी शिंदे गटाने मुसंडी मारली. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, हा विजय जो आहे ना, सांगू का तुम्हाला मी? हा विजय पैशाचा आहे. पैसे वाटून निर्माण केलेला विजय आहे. सगळीकडे प्रचंड पैसा. भाजपकडे पैसा भरपूर आहे. कुठून आणले काय माहीत नाही, कसे त्या ठिकाणी कमवले माहीत नाही, कशी संपत्ती एकत्र केली माहीत नाही, पण शिंदे साहेबाकडे मग तेवढंच आहे. आणि त्या दोघांनी त्या ठिकाणी देवाभाऊ आणि शिंदे भाऊ कॉम्पिटिशन लागली दोघांची, की माझ्या कोणाने. त्याच्या देवाभाऊनी शिंदे साहेबांना बाजूला करून टाकलं आणि स्वतःच मोठे झाले. असं झालं. भाजपची ती रणनीती तशी असते, मात्र आपल्या मित्र पक्षाला बाजूला करून टाकायचं आणि आपण मोठे व्हायचं. एनिवे ठीक आहे, परंतु मी दुःखी आहे. म्हणजे इतकं दोन्ही भावांनी इतकं जबरदस्त काम केलं आणि मुंबईमध्ये मुंबई वाचवलीच समजा. काही झालं तरी शेवटी ठाकरेंचाच त्या ठिकाणी वर्चस्व राहील मुंबईमध्ये. बाकी हे कोणाचं नसतं, ठाकरेंचंच राहील. म्हणजे उद्धव साहेबांनी ज्याप्रमाणे हे केलं, त्याचप्रमाणे आमच्या याने पण खूप जबरदस्त केलं राजसाहेबांनी. पण आता सगळीकडे काय, आता संभाजीनगरला आम्ही इतकं मेहनत केली, तर त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फक्त 6 जागा मिळाल्या. मी त्याच्यामुळे खूप दुःखी आहे, खूप दुःखी आहे. आणि एम आय एम कुठलं कुठलं घ्या. आता एम आय एममध्ये जर इतक्या मोठ्या प्रमाणात पुढे जातात, ते कसं जातं, काय जातं, एक जातीवादी पक्ष, त्यांना कोण मदत करतं हे पण विचारलं पाहिजे. आम्ही तर त्या ठिकाणी आमचा कोणताही, आमच्याकडे शिवसेना पक्ष, उद्धव साहेबांच्या पक्षाकडे काही पैसा नाही, काही नाही, कोणाला पैसा पण दिला नाही. गरीब लोक उभं राहिले, पण त्यांनी ते सामना केला. जर आमचे खूप उमेदवार उभे होते, सामना केला, काही नसताना लोकांशी हे केलं. ते आकडेवारी पण खूप मोठीच आहे, की आता कंचोगातले आकडे आले, ते काही 100-150 मताने काही आमचे कार्यकर्ते पडले. सांगायचा मुद्दा की पैसा नसताना सुद्धा फाईट दिली. यांच्याकडे पैसा असून त्या ठिकाणी 12 जागा आल्या शिंदे साहेबांच्या, आणि यांच्या त्या देवाभाऊने उचल मारली जबरदस्तपणे. आणि हे असं असेल तर काय कारण, काय ते माहिती घ्यावं लागेल. परंतु मी दुःखी आहे. काही जरी झालं तर शेवटी हे म्हणत होते की मुंबईत काय येणार नाही, मुंबईत काय येणार नाही, संपलं. आज ते त्यांना कळून चुकलं की शेवटी मुंबईमध्ये ठाकरेंचाच दबदबा राहील. असं असलं तरी मुंबई म्हणजे बाळासाहेबांचं ज्या शहरांवर प्रेम होतं, मुंबई असो किंवा छत्रपती संभाजीनगर, या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात केला. भाजपच्या ताब्यात आपण म्हणून ठीक आहे, परत आणू, परत आणू. आम्ही काय जिद्द सोडणार नाही. हे येतात जातात, निवडणुका येतात जातात, आणि काही झालं तरी त्या ठिकाणी निवडणुकीतून काय साध्य होतं आपल्याला माहीत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तुमचे पुतणे सचिन खैरे हे निवडून आले, मात्र दुसरीकडे अंबादास दानवेंचे भाऊ जे आहेत राजेंद्र दानवे, त्यांचा पराभव झाला. नाही, ते आता हे हारजीत चालूच असते ना, हारजीत चालू असते. आता हारजीत चालू असते, त्यामुळे तर ठीक आहे, होत असते, काय हरकत नाही. बरं, दुसरीकडे असं आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा राज्यभरामध्ये तुमच्या पक्षाला ज्या उमेदवारामुळे बदनाम व्हावं लागले, तर रशीद मामूदचा विजय झाला. निवडणुकीत हारजीत होत असतील, मी सांगितलं तुम्हाला, त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता रशीद मामून विजय झाल्यानंतर भाषा बदलली की चंद्रकांत खैरे माझे नेते नाहीत असं म्हणतात. मी माझे नेते फक्त उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अंबादास दानवे. मी चंद्रकांत खैरेंना नेता मी मानतो. त्या मी माझा तो उमेदवारच नाही तर काय, त्याच्यामुळे आमचे मतं गेले हिंदूंच्या. मग तो मत, आणि मी त्याला मानत, तो दंगलखोर माणूस आहे. ओके. पण पुरावे देऊ शकले नाही म्हणते. अरे, आमच्या समोर आमच्या अंगावर दगड मारले त्यांनी त्या दिवशी, 17 जानेवारी 86ला. उद्या त्याला 17 तारीख उद्या आहे, 86, आणि आज काय, किती किती वर्ष झाले. मग आम्हाला माहिती आहे ना. ठीक आहे, जाऊ द्या. मी त्यांना विचारलं की चंद्रकांत खैरेंना तुम्ही भेटायला जाणार आहे, ते म्हणे त्यांच्याकडे काही जेवण आहे का. नाही, आता आता तो मस्तीत आला तो, आणि आम्ही त्याला मानतच नाही, आणि आम्हाला काय गरज पण नाही त्याची. काय गरज आहे आता? काही महापौर इलेक्शन वगैरे होत असेल तर त्या ठिकाणी आम्हाला लागतात नगरसेवक. तसं गरज पण नाही, आम्हाला गरज पण नाही त्याची. मला तर गरजच नाही त्याची. त्या माणसामुळे पक्षाचं नुकसान आता झालं. आता काही देऊ नका जास्त. तर त्या पक्षामुळे नुकसान, त्या उमेदवारामुळे तुमचं नुकसान झालंय पक्षाचं. रशीद हां, मामूदमुळे. खूप नुकसान झालं. तर ते म्हणताय की तुम्ही नाही त्यांच्या नाही, त्याच्यामुळे आमचे नुकसान झालं आमचं. मग त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं खूप. तो म्हणतो तुम्ही त्याच्या प्रभागात गेले म्हणून माझे 500 मतं तुमच्यामुळे कमी झाले. नाही, मी त्याच्या भागात गेलोच नाही. मी गेलो आमच्या गणेशच्या भागात आणि सावित्रीताई वाणीच्या ह्याच्यात गेलो होतो. आणि आमचा तो मुलगा उभा होता, एक नाही, अजून तिकडं बेगमपुराचा, त्याच्यासाठी गेलो होतो. याच्यासाठी गेलोच नाही.